नमस्कार, मी अमित काळे. न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. शहराची पहाट अजून उघडलेली नव्हती, पण एनआयएच्या सायरननं औरैया आणि कानपूर थरथरलं. गुणगुणत चाललेली मोठी कारवाई आणि एका पेट्रोल पंप मालकाच्या दारात अचानक उभे ठाकले राष्ट्रीय तपासक. कमल वर्मा नाव साधं, पण संशयाचं जाळं खोल. पेट्रोल पंपपासून नैना इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत पसरलेला व्यवसाय. एनआयएच्या पथकांनी एकाच वेळी 15 ठिकाणी धडक छापेमारी केली. जिथं तिथं फक्त तपासणी. कॉम्प्युटर, मोबाईल, दस्तावेज, आर्थिक व्यवहारांची बारीक चाचणी. नेमकी कोणत्या गुन्ह्याची वीण, कोणत्या सावल्या दडलेल्या आहेत कागदोपत्रात, हे सर्व अजून उलगडायचं आहे. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील औरैया आणि कानपूर देहात इथं राष्ट्रीय तपास एजन्सी म्हणजेच एनआयएनं एकत्रितपणे सुमारे 15 ठिकाणी छापेमारी केलेली आहे. ही कारवाई पेट्रोल पंप मालक कमल वर्मा यांच्या घर आणि कार्यालयांवर करण्यात आली. कमल वर्मा हे नैना इलेक्ट्रॉनिक्सचे मालक सुद्धा असल्याचं समजतं. कारवाई दरम्यान एनआयएच्या टीमनं इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली, तसंच आर्थिक व्यवहारांची खाती सुद्धा तपासली. सुरक्षा म्हणून बॉम्ब स्क्वॉड आणि औरैया पोलीस देखील एनआयए सोबत होते. हे छापे दिल्ली ब्लास्टची संबंधित तपासाच्या धाग्यांवरून टाकण्यात आल्याचं सांगितलं जातंय. मात्र अधिकृतरित्या छाप्यामागचं कारण उघड केलेलं नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार 3 डिसेंबर 2025च्या मध्यरात्रीनंतर म्हणजेच साधारण रात्री 2 वाजता एनआयएच्या 20 वाहनांचा ताफा परिसरात दाखल झाला. यावेळी नायरा पेट्रोल पंप, 4 घरं, सराफ बाजारातील गन हाऊस आणि अन्य दुकानं इथंही शोध मोहीम राबवण्यात आली. काही दिवसापूर्वी कमल वर्मा यांच्याच एका खास सहकार्याला हजारो अवैध कारतुसांसह अटक करण्यात आलेली होती. त्याच प्रकरणाचा पुढील तपास म्हणून ही मोठी छापेमारी झाल्याची माहिती समोर येतेय. बातमी पश्चिम बंगालमधून आहे. पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR अंतर्गत मतदार यादीची मोठी तपासणी सुरू झालेली आहे. या प्रक्रियेत 2208 बूथमधून असा डेटा मिळाला, तिथं ना मृत मतदार आढळला, ना बनावट मतदार आढळला, ना कोणी इतरत्र स्थलांतरित झालेला, ना कोणी ट्रेस न होणारा मतदार सापडला. इतका 100% स्वच्छ डेटा मिळाल्यानं निवडणूक आयोगानं या बूथांना संशयाच्या भोवऱ्यात टाकून तत्काळ रिपोर्ट मागवलाय. SIR दरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर BLO घराघरात जाऊन एन्युमरेशन फॉर्म देतात आणि जमा करतात. या आधारे नव्या मतदार यादीचं संकलन आणि जुन्या यादीचं अद्ययावत काम केलं जातं. संपूर्ण राज्यात सुमारे 7844 बूथांमध्ये फॉर्मचं डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे. पण यापैकी 2208 बूथांमध्ये एकाही मतदाराची नोंद अनकलेक्टेबल अशी मिळाली नाही. दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेत 13-14 लाख फॉर्म अनकनेक्टेबल म्हणून चिन्हांकित झालेले आहेत. म्हणजे तिथं मतदार मृत आहे, नाव डबल झालेलं आहे, कायम दुसरीकडे ते गेलेले आहेत किंवा त्यांचा माग काढता आलेला नाही. निवडणूक आयोगानं प्रश्न उपस्थित केला की जेव्हा इतर ठिकाणी लाखो अनकलेक्टेबल फॉर्म मिळत आहेत, तेव्हा इतक्या मोठ्या संख्येनं बूथ एकदम निर्दोष असणं व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. यामुळे आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संबंधित ERO यांच्याकडून 24 तासात सविस्तर रिपोर्ट मागवलेला आहे. तसंच या 2208 बूथांवर SIR प्रक्रिया पुन्हा तपासण्याचे आदेश सुद्धा दिलेत. आयोगानं स्पष्ट केलं की फॉर्ममध्ये चुकीची माहिती देणं किंवा BLO कडून डेटा अपलोड भरताना हेतुपुरस्सर फेरफार करणं हे दंडनीय गुन्हा आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाऊ शकते. ज्या प्रकरणात कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीनं अनुपस्थित मतदाराच्या जागी सही केली आहे, तिथं BLOनं फोनवर किंवा घरपोच जाऊन पुन्हा सत्यापन करणं बंधनकारक असेल. संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये SIR अंतर्गत कोट्यावधी फॉर्म वितरित झालेले असून त्यातील मोठा भाग डिजिटाईज झालेला आहे. 59 ते 96% फॉर्म विविध टप्प्यात सिस्टीममध्ये अपलोड झालेले आहेत. या मुद्द्यावर भाजपनं गंभीर आरोप केला असून 1.25 कोटी नोंदींचं स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी केलेली आहे. भारतीय जनता पक्षाचा आरोप आहे की हे सर्व तृणमूल काँग्रेसच्या संगनमतानं घडलं असून मोठा घोटाळा लपवला जातोय. बातमी आहे पाकिस्तानच्या संदर्भातली. पाकिस्तानचा सेनाप्रमुख असीम मुनीर याचा वाढता प्रभाव आणि त्यांच्या कथित हुकुमशाही प्रवृत्तीमुळे अमेरिकेत राजकीय चिंता वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन काँग्रेसच्या 49 सदस्यांनी परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांना कडक पत्र लिहून तातडीनं हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानमधील लोकशाहीची रचना कमकुवत होत आहे आणि सैन्य नेतृत्व संविधानापेक्षा वरच्या स्तरावर निर्णय घेत आहे.
पत्रात स्पष्टपणे मागणी करण्यात आलेली आहे. लोकशाही आणि मानवी हक्कांचं दमन करणाऱ्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांवर अमेरिका तत्काळ कारवाई करावी, अशा व्यक्तींवर प्रवेशबंदी लादली जावी आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना अमेरिकेत प्रवेश देऊ नये, अशी मागणी करण्यात आलेली आहे. चिंतेचं प्रमुख कारण म्हणजे पाकिस्तानात संविधान दुरुस्ती करून सेनाप्रमुखांना फील्ड मार्शलसारखा असामान्य दर्जा देण्याची तयारी सुरू आहे. या पदाला थल, जल आणि वायुसेनेची एकत्र कमान देण्यात येणार असून त्या अधिकाऱ्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अशी शक्यता वर्तवली जाते. अमेरिकन खासदारांनी आरोप केला की ही संपूर्ण प्रक्रिया पाकिस्तानातील लोकशाहीच्या औपचारिक समाप्तीकडे इशारा करते. त्यांनी पुढे असंही सांगितलं की पाकिस्तानात सत्ताविरोधी आवाज दाबला जातोय, लोकांना अटक केली जाते, अत्याचार केले जात आहेत आणि परदेशात राहणाऱ्या नागरिकांच्या नातेवाईकांना त्रास दिला जातोय. काँग्रेस सदस्यांनी इशारा दिला की अमेरिकेनं जर तातडीनं कठोर पावलं उचलली नाहीत तर पाकिस्तान कायमच्या लष्करी शासनाकडे वाटचाल करू शकतो. बातमी पश्चिम बंगालमधूनच आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथं बाबरी मशीद बांधण्याची घोषणा करणारा तृणमूल काँग्रेसचा आमदार हुमायूं कबीर याला पक्षानं निलंबित केलेलं आहे. हुमायूं यानं येत्या 6 डिसेंबरला अयोध्येशी जोडून बाबरच्या नावानं मशीद उभारण्याचा इशारा दिलेला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील या वक्तव्यामुळे नाराज होत्या. कोलकाताचे महापौर आणि राज्याचे मंत्री फिरहाद हकीम यांनी असं सांगितलं, मुर्शिदाबादमधील आमच्या एका आमदारानं अचानक बाबरी मशीद बांधण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अचानक बाबरी मशीद का? आम्ही त्यांना आधीच सूचना दिलेल्या होत्या. तृणमूल काँग्रेसच्या निर्णयानुसार आम्ही आमदार हुमायूं कबीर यांना निलंबित करत आहोत. माहितीनुसार हुमायूं कबीर यांनी आमदारकीचं तिकीट मिळवण्यासाठी दडपणाची रणनीती आखत हे विधान केल्याचं चर्चेत आहे. मात्र त्यांचा हा डाव उलटा पडला. कबीर यांनी बाबरीच्या बांधकामाबाबत बंगाल पोलिसांना देखील आव्हान दिलेलं होतं आणि बाबरी मशीद पायाभरणी करण्यापासून मला कोणी थांबवू शकत नाही, असंही वक्तव्य केलेलं होतं. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.